हॅलो, माझं नाव निशांत बंगेरा आहे आणि आमचा एक प्रोग्राम आहे ज्याचं नाव आहे पिरियड ऑफ शेअरिंग. तुम्हाला आश्चर्य झालं असेल हे ऐकून की एक मुलगा कसा पिरियड्स हा शब्द वापरतोय आणि पिरियड ऑफ शेअरिंग हा असा प्रोग्राम कसा चालवतोय. तर ॲक्च्युअलमध्ये हे तर म्हणजे आपल्या बहिणी आणि आपली आई आणि आपले जे मैत्रिणी आहेत ह्या सगळ्यांना पिरियड्स होतं आणि त्याबद्दल अननॅचरल किंवा असं नाही बोलणं ह्याबद्दल असं काही गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आम्ही हे चळवळ जी आहे ती चालू केलेली आहे, ज्याच्यानी आम्ही अवेअरनेस स्प्रेड करायचा प्रयत्न करतो आहे सोसायटीमध्ये. सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की पिरियड्सबद्दल इन्फॉर्मेशन असणं हे किती आवश्यक आहे. ही गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की खूप बायका आहेत ग्रामीण विभागात किंवा शहरात पण म्हणू शकतो, ज्यांना ॲक्च्युअली मेन्स्ट्रुएशनच्या वेळी किंवा पिरियड्सच्या वेळी हेल्थ कसा मेंटेन करायचा ह्याचं इन्फॉर्मेशन नाहीच आहे. आणि इनफॅक्ट ग्रामीण विभागात खूप बायका आहेत जे आपण ऐकतो जे पानं किंवा पेपर किंवा हे असे प्रकारचे अनहायजेनिक मीडियम्स जे आहेत ते यूज करतात पिरियड्सच्या वेळी. तर आज मी तुम्हाला हे बोलायचा प्रयत्न करतो की हे सगळं वापरू नये आणि ह्याऐवजी काय वापरावं. तर कापड हा पहिला आहे. सपोज तुम्ही कापड वापरताय तर त्याला कसं वापरावं हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप बायका आहेत जे घरी टॅबूज किंवा बंदी ह्याबद्दल बोलायचं नाही आणि जेव्हा नवरा आपला ओरडतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपण आपलं स्वतःचं केअर करत नाही. जेव्हा आपण कापड यूज करतो, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याला आपल्याला डायरेक्ट सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश भेटायला पाहिजे अशा ठिकाणी आपल्याला सुकवायला गरजेचं आहे. हे आपण करत नाही कारण लोक काय म्हणतील त्याबद्दल, बाहेरचे लोक असतील. आपली नवरा म्हणतं की नाही हे सगळं बाहेर सुकवायचं नाही. तर आपल्याला तिकडे कुठेतरी हे माइंडसेट चेंज आणावं लागेल. आणि पहिल्याच जसं मी सांगितलं की इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ह्याला सूर्यप्रकाश द्यावं. जेव्हा तुम्ही क्लॉथ यूज करता त्याला प्रॉपरली धुवून त्याला बाहेर सुकवावं आणि त्यानंतरच त्याला परत वापरावं. तुम्ही कुठेही आज सुकवून ते ज्याच्यात जे पण किटाणू आहेत ते मरून जात नाही आणि त्याच्यामुळे तुमच्या हेल्थवरती परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही कापड वापरता, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे टेक्स्चर काय तुम्ही यूज करता त्याबद्दल पण तुम्हाला विचार करावा लागेल. कॉटन हाच असावं आणि सिल्क किंवा दुसरा कुठलाही फायबर नसावं हे आपल्याला एक काळजी घ्यावं लागते. आणि जेव्हा आपण कापड वापरतोय तेव्हा आपल्याकडे 5 कापडचे पीसेस मिनिमम असायला पाहिजे. कारण जेव्हा आपण पहिला यूज करतोय आणि त्यानंतर यूज केल्यानंतर दुसरा आपल्याकडे रेडी असायला पाहिजे. एक कुठलाही कापड 5 तासापेक्षा जास्त आपण यूज करावं नव्हे. आपण सपोज कापड नाही यूज करायचं तर असा दुसरा कुठला गोष्ट आहे का? आता सॅनिटरी नॅपकिन्स आहे, खूप प्रकारे यूज करतात, पण तुमच्याकडे सॅनिटरी नॅपकिनचा ॲक्सेस नसेल तर एक ठिकाणी एक असं बघितलं तर चांगलंच आहे. मला माहीत नाही तुम्ही ह्याबद्दल ऐकलं असेल तर एक मेन्स्ट्रुअल कप हा एक हायजिनिक प्रोडक्ट आहे जे 100 वर्षापेक्षा जास्त झाले आपल्या ह्या पृथ्वीवरती आहे आणि खूप लोकांना ह्या इन्व्हेन्शनबद्दल माहीत नाही आणि त्याबद्दल मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ही जी कप आहे हे तुम्ही बघू शकता. ही जी कप आहे ती मेडिकली ग्रेडेड सिलिकॉननी बनलेली आहे जे एक्स्ट्रीमली बायोडिग्रेडेबल आहे. तर जेव्हा तुम्ही हे यूज करता ह्याचा टेक्स्चर तुम्ही बघितलं तर रबरसारखं असतो जे तुम्ही फोल्ड करू शकता. ह्याचं प्रमाण मी तुम्हाला यूज करायचं हे जसं टेक्निक आहे ते दाखवतो. ह्याला तुम्हाला फोल्ड करायचा असतो. हा असा फोल्ड होतो आणि हे वजायनाच्या आत तुम्हाला इन्सर्ट करावं लागतं. हे आत जाऊन ॲक्च्युली असा ओपन होतो आणि ह्याच्यात फ्लुईड कलेक्ट होतो. ते नंतर तुम्ही खालतून थोडा प्रेशर देऊन त्याला काढून तुम्ही हे जे फ्लुईड आहे ते फेकून सिंकमध्ये रनिंग वॉटरमध्ये वॉश करून परत यूज करू शकता. हा जो प्रोडक्ट आहे हा रियुजेबल आहे आणि एकदा तुम्ही घेतला तर हे 10 वर्षापर्यंत तुम्ही यूज करू शकता. तर असं आम्ही मॅजिक कप ह्याला म्हटलं तरी ॲक्च्युली राईटच आहे कारण हे आपल्याला भेटलेली एक खूप मोठी गिफ्ट आहे हा इन्व्हेन्शन जो आहे. तर ह्याबद्दल तुम्ही रिसर्च करू शकता. इंटरनेटवरती खूप इन्फॉर्मेशन आहे. ह्याचा काही हेल्थवरती इम्पॅक्ट नसतो कारण हा सिलिकॉनने बनलेला आहे. तर ह्याच्यावरती फंगस किंवा कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया हा थ्राईव्ह नाही होऊ शकत, ह्याच्यावरती राहू नाही शकत. तर ह्या कपबद्दल तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल आणि तुम्ही विचार करत असाल की कुठे भेटतं आहे. तर हे अगदी इझिली अवेलेबल आहे. खूप मेडिकल शॉप्समध्ये ऑलरेडी मेन्स्ट्रुअल कप्स हे विकायचं त्यांनी चालू केलेलं आहे आणि त्याच्याऐवजी तुम्हाला हे ऑनलाईन पण भेटेल. तर कुठलेही फेमस ऑनलाईन वेबसाईट्स आहे आणि मेन्स्ट्रुअल कप वेगवेगळ्या प्रोडक्ट्सचे असतात आणि 3-4 साईजमध्ये अवेलेबल आहेत. तर तुमच्या कम्फर्टच्या अनुसार तुम्ही कुठलंही सिलेक्ट करू शकता. तर हेच आम्ही बोलू शकतो की हे जे रिन्युएबल आयटम्स आहेत, रिन्युएबल हायजिनिक प्रोडक्ट्स आहेत ते तुम्ही वापरून तुम्ही हेल्दी राहा आणि दुसऱ्यांनाही हेल्दी राहण्याचा हा इन्फॉर्मेशन पास करा. थँक्यू.